हाय हॅलो जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? तर माझ्या शर्वरीला कधीही मी जर विचारलं की तुला डब्यामध्ये काय द्यायचं तर ते नेहमीच म्हणते की मम्मी मला फक्त आलूची भाजी आणि चपाती दे. तर असं आलूची भाजी आणि चपाती तिची एवढी फेवरेट आहे ना की ती रोजही तिला जर डब्याला दिलं तर ती नाही म्हणणार नाही. तसंही आज काही भाजीला नव्हतंच तर त्यामुळे आलू होते थोडेसे राहिलेले तर त्याचीच भाजी आज बनवली. तर तसंही ही खूप पटकन होते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. तर ही रस्सा भाजी बनवायची कशी तर मी तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर बारीक बारीक कापून घ्यायचे आलू, कारण त्यांना शिजायला जास्त वेळ नाही लागणार. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि थोडेसे जिरे टाकून बारीक असं पेस्ट करून घ्यायचं. आणि कढईमध्ये तेल टाकून थोडंसं जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ही जी बनवलेली पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. ही रस्सा भाजी एवढी टेस्टी लागते ना, ह्याला जास्त काही सामान पण लागत नाही. आणि बेसिक मसाले तर यामध्ये मी फक्त चिकन मसाला जो असतो आपल्या घरात नेहमीच असतो तर तो चिकन मसाला, थोडासा गरम मसाला, एवढे 2च मसाले मी यामध्ये वापरले होते. तर ही भाजी खूप एकदम छान झाली होती आणि तिला खूप आवडली. तर ती 2 ते 3 वेळेस हीच भाजी खाल्ली. सकाळी डब्याला पण तिनं घरी पण जेवण केलं तेव्हा खाल्ली, डब्याला पण घेऊन गेली होती तिथं पण खाल्ली शाळेमध्ये, आणि घरी आल्यानंतरसुद्धा खाल्ली. तर ती असं मस्त झाली, मम्मी अशीच भाजी बनवत जा असं ती मला सांगत होती. तर यूट्यूबचा प्रवास तर सुरू केला आहे, पण तेवढं काही नॉलेज नाही आहे. तर मी शिकतच बनवते. तर मला तेवढं समजत नाही की कसं शूट घ्यावं आणि कसं. आणि तसंही सूर्यप्रकाश पूर्ण माझ्या घरामध्येच येतो. तर मी कोणत्याही साईडनं जर घेतलं तर असं हे बघा एकदम डार्क होते किंवा मग ब्लिंक करते असं थोडंसं होते. तर हे प्रॉब्लेम मला येते. तर थोडंसं समजून घ्या. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं, तर आता मला कारणं द्यायची नाहीत, पण मी जसं आहे माझ्याकडं रिअल लाईफ स्ट्रगल आहे माझं, ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे मी फोडणी वगैरे दिली आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान असं मस्त असं भाजून घेतला. आणि त्यामध्ये ही आलूची जी काप करून ठेवले होते मी त्यामध्ये टाकले आणि एक वेळेस मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. एक ग्लासभरच पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि छान अशी शिजू दिली. थोडंसं एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं थोडंसं बारीक कुटलेलं कूट पण टाकलं होतं. तर ते मी दाखवता नाही आलं मला. अशी कमी गॅसवरती भाजी ठेवून दिली आणि लगेच घेतलं पीठ मळण्यासाठी. तर ती एकदम घाई गडबड करत असते, अशी मध्ये मध्ये पण करते ती. तर एखादी वेळेस चार्जिंग पण नसते, एखाद्या वेळेस माझी इशू हट्ट पण करते, त्यामुळे मला काही मोबाईलचं शूट घेता येत नाही. तिला 10-15 मिनटं मोबाईल बघण्यासाठी सुद्धा द्यावा लागतो. जास्त वेळ तर मी त्यांना स्क्रीन टायमिंग देत नाही, पण शक्यतो एखादीच खूपच जर घाई असेल आणि ती बसतच नसेल तर अशा वेळेसच मी तिला थोडंसं मोबाईल देत असते. यानंतर मला जायचं आहे शेतीच्या कामांसाठी. तर जसं होईल तसं मॅनेज करते, पण मला करावंच लागणार आहे. संसाराचा गाडा हा एका हाताने नाही चालत, तर त्यांना थोडीशी मदत म्हणून मी शेतीची कामं अगोदर काय जमायची नाही, पण आता थोडीशी जमते. तर माझ्या मोठ्या जाऊबाईसोबत मी शेतीची कामं पण करते. तेही ब्लॉग मी तुम्हाला नंतर लगेच शेअर करेल, तर ते त्यांना पण बघत जा आणि सपोर्ट करा चॅनलला. कारण मी माझं रिअल लाईफमध्ये जे स्ट्रगल आहे ते मी जी करते आणि मला ह्यातून असं नाही आहे की काहीतरी मिळावं, एक आनंद म्हणून सुद्धा करते आणि तुमच्याशी शेअर करते. तर खूप आनंद मिळतो हे काम करतसुद्धा, घरची जबाबदारीसुद्धा. कारण एक स्त्री एवढी एक्सपर्ट असते ती की ती मुलं, घर, तिचं जॉब आणि तिची स्वप्न ती सगळंही सांभाळू शकते. तर थोडा वेळ भाजीला फोडणी वगैरे दिली आणि त्यानंतर पीठ वगैरे मळले आणि असं यांच्याशी थोडंसं 1-5 मिनटं खेळले. तर तू जशी भाजी बनवली तसं मी पण बनवते म्हणून इशू मला भाजी बनवून देत होती. तर हे माझं छोटंसं किचन जे मी थोडं मॅनेज केलं. पण इथं ना थोडंसं तेल पूर्ण असं भाजीची डागं वगैरे, हळदीची, मिरचीची, मसाल्याची जे उडून ना असं पुरं थोडंसं हे झाले, कलरिंगला आलं आहे, पण त्याचं काही मुहूर्त लागत नाही आहे. तर माहीत नाही मी कधी आता करेल त्याला कलर वगैरे, किंवा मग एखादी वॉलपेपर जर मिळाला तर तो मी आणून लावण्याचा प्रयत्न करते. तर ही अशी भाजी मस्त झाली होती आणि थोडीशी राहिली होती शिजण्याची. तर तिला 1-2 वेळेस चेक केलं आणि अधूनमधून थोडंसं तिला हलवून घेतलं. तर टाईम तर होत होता, ती शाळेचा गाडी कधीही येऊ शकते 1-10 मिनटामध्ये. तर त्यासाठी इकडलासुद्धा गॅस चालू केला आणि ही जी भाजी होती ती कमी गॅसवर इकडं ठेवून दिली
आणि इकडं पोळा टाकण्याची तयारी केली. तर घरची कामं आवरत सकाळची थोडीशी घाई गडबडच होते, पण तरीही फास्ट आवरण्यासाठी मी प्रयत्न करत असते. कारण ती शाळेला गेल्यानंतर, इशू झोपल्यानंतर मला थोडासा वेळ अभ्यासासाठी मिळत असतो. तर यानंतर किती वेळ मिळेल काय नक्की नाही, कारण दिवसभर तर शेतीची कामं असतील आणि सकाळी पहाटे आणि एक रात्री अशा 2च टाईममध्ये अभ्यासासाठी मला वेळ मिळणार आहे. तरीही अजून काही आलेल्या नाही आहेत कोणत्या, पण त्या मी प्रयत्न तर करणारच आहे. पण तेही प्रामाणिक प्रयत्न. या अगोदरही मी बऱ्याचशा एक्झाम दिल्यात, पण असं सातत्य कधी अभ्यासामध्ये राहिलं नाही. तर कधी अभ्यास करायचा तर कधी नाही. तर असं त्यामुळे कन्सिस्टन्सीने अभ्यास मला कधीही करता आला नाही, कारण आपली परिस्थिती तशी आहे. कारण मला करावंच लागणार आहे माझ्या मुलींसाठी. आणि ते असं नाही आहे की त्यांनी करत नाही, त्यांनी पण भरपूर कष्ट करतात. आमच्याकडं थोडीशी शेती आहे, त्या शेतीमध्ये गावाकडं आमच्या 2 मुलींना घेऊन आम्ही मस्त असं छानसं आमचा छोटासा संसार आहे तो आम्ही चालवते. तर तरीही मुलींना काही ना काही हट्ट मी माझ्या मुली जर 2 वस्तू मागतील तर त्यामधली मी एक तरी त्यांना घेऊन द्यावं एवढी माझ्याकडं असावं, त्यासाठी मी प्रयत्न करते. तर मला ह्यातून आनंदच मिळतो. असं नाही आहे की मी मजबुरीनं कोणतं करते. मला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळतो आणि तो मी करेलच, त्यांच्यासाठी हवं ते करेल. तर एवढं शिकून तू अडाणी बायांसोबत निंदायला जाते किंवा मग तुझं शिक्षण वाया गेलं असं जे मला म्हणतात, तर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की माझं शिक्षण वाया गेले का? तर शेतीची कामं करणे म्हणजे शिक्षण वाया जाणे किंवा मग व्यर्थ जाणे असा अर्थ होतो का? तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही असाल तर. तर या अगोदर कौन बनेगा करोडपतीमध्ये जे एक सुशील कुमार होते, तर त्यांनी करोडो रुपये त्या शोमधून जिंकले होते. तर तेवढे पैसे त्यांना एवढं श्रीमंती आल्यानंतरसुद्धा त्यांना ते श्रीमंतीसुद्धा पचवता आली पाहिजे. तर ते एवढे करोडो रुपये कमवून त्यांनी व्यसनाधीन झाले होते आणि त्यांना समजत नव्हतं की ते काय करावं, काय करत आहेत हे. तर त्यासाठी मला एवढं समजतं की जो प्राप्त है वो पर्याप्त है, म्हणजे जो आपल्याकडं आहे ते आपल्यासाठी भरपूर आहे आणि नसेल ते आपण मिळवू आपल्या मेहनतीने, कष्टाने, प्रयत्न करून. छोटंसं का होईना, पण आनंद हा खूप मोठ्या गोष्टीतून नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतूनच मिळत असतो. तर मला आनंदच मिळतो ह्या छोट्या छोट्या कामामधून. मी घर पण सांभाळते, मुलींची जबाबदारी पण सांभाळते आणि माझ्या शेतीतली मी कामंसुद्धा करते. आणि ज्या वेळेमध्ये मिळतो त्या वेळेमध्ये मी एखादी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करते. तर असं आपल्याला कधीही वाटू नये की आपण प्रयत्नसुद्धा केले नाही. त्यासाठी मी प्रयत्न तर करावं. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, तसे आपण प्रयत्न तर केले पाहिजे. जॉब मिळेल अथवा न मिळेल यातून मला एक प्रेरणा मिळेल, एक अनुभव मिळेल. त्यानंतर भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळतील की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे एखादी नोकरी मिळवणेच हा नसतो. तर यापेक्षाही स्पर्धा परीक्षेच्या आपण एखादी नोकरी जेवढी मिळवतो त्याच्यापेक्षाही जास्त आपण इन्कम इतर व्यवसायातून सुद्धा मिळवू शकतो. पण हे एक सिक्युरिटी असते, जॉब म्हणजे एक सिक्युरिटी असते, त्यासाठी ही जॉब मिळवायची असते. तर बाकी काही नाही, कारण जॉबपेक्षासुद्धा बरीचशी दुप्पट तिप्पट इन्कम आपण इतर व्यवसायामधून सुद्धा कमवू शकतो. फक्त आपल्याला उद्योग करण्याची कला आली पाहिजे. पण जॉबच का, तर लाईफ सिक्युअर असते, याच्यामध्ये काही रिस्क नसतं. त्यानंतर जॉबचा एक टायमिंग असतो आणि कन्फर्म असतं की आपल्याला ते त्यांच्या वेळेनुसार हे आपलं म्हणल्यानंतर थोडंसं कसं उद्योग स्वतःचा जर असेल तर नफा तोटा मुनाफा हे प्रत्येक गोष्ट चालतच असते. तरीही मी म्हणलं एक आखरी प्रयत्न मी करणार आहे. तर येथील बऱ्याचशा मी काय मोठ्या कोणत्याही जॉबची तयारी करत नाही. स्पर्धा परीक्षेच्या ज्या सरळसेवेच्या ज्या एक्झाम होतात त्यांचीच मी तयारी करण्याचा प्रयत्न करते. तर मिळेल अथवा न मिळेल, पण मला अनुभव मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल. तर यानंतर मी चालू होणार आहे त्या शेतीची कामं, तर त्यासाठीही मला जायचं आहे. तर मला काय मला ही काम लागलं किंवा ते काम लागलं, मी कोणतेही काम माझ्यासाठी छोटं नाही आहे. प्रत्येक काम हे आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढी की एखादी सरकारी नोकरीसारखंच आहे हे सुद्धा. तर मिळणारे जे इन्कम आहे ते आपल्या कष्टाची, मेहनतीची आहे, तर त्यात मला आनंदच मिळतो. मेहनतीने आणि कष्टाने कमवून खाण्यासाठी लाज कसली, तर आपल्याला लोक हसायला येतात पण पोसायला येत नाही, हे माझ्या आईचं खूप वाक्य आहे की ती नेहमी म्हणते की लोक आपल्याला हसायला येतात, पोसायला येत नाही. त्यासाठी
मी स्वतःच्या मेहनतीने कष्ट करून माझ्या संसारामध्ये माझ्या पतीला हातभार लावत असते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.